आज रात्री आलो आहे आम्ही राजमाचीच्या ट्रेकसाठी. ऋषभ आहे, भुजबळ आपला, बबली, मी आणि राज. बघूया आता इथून. आता ऋषभ आम्हाला सोडून जातोय आणि पुढे चाललोय आम्ही चालतच आजचा प्रवास. आणि काजवे दिसतायत की बघू आता काय काय दिसतायत. बघा, हाय ऋषभ, हाय बबली, हाय राज. भेटू आपण गाडी इथून. पुढचा प्रवास पायीच. काजवे शोधायचे आहेत की काजवे आम्हाला शोधणार आहेत ते पुढे बघू. तू बॅटरी पण तुझ्या हातात घे राज. राजमाचीला चाललोय. समोर आमच्या खूप साऱ्या प्रायव्हेट व्हेकल जात आहेत. प्रत्येक जण विचारतायत, अरे दिखे क्या दिखे क्या. आता त्यांना कसं सांगू भाऊ, आम्ही स्वर्गच बघत चाललो आहे. या ट्रॅव्हलर्स आणि गाड्यातून एसीची हवा मिळते फक्त, पण जो नॅचरल थंडावा आहे ना तो असा मोकळ्या रानातच आहे. गाड्या आमच्याकडे पण होत्या पण गाड्या नाही आणल्या भाऊ, म्हटलं चालत जाऊया. समोरच आता श्रीवर्धन आणि मनोरंजन दिसतोय. आता म्हणाल रात्रीचा कसा दिसतोय, चांदणं आहे हो, फिटफिटीत दिसतंय. दाखवतो थोड्याच वेळात. बॅटरी बंद कर ना राज. बॅटरी बंद कर राज. राज 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 राज. जवळून काढू का नको ना. 2 वाजलेत आता. 11 वाजता डेला रिसॉर्टच्या तिथून पायी चालायला सुरू केलेलं. आता येऊन पोचलोय राजमाची वरील भैरवनाथांच्या मंदिराकडे. रात्रीच्या शांततेत गार वारा सुटलाय. समोर दिसणारा मनोरंजन चमकतो आहे. काजवे चमकवतायत, दिव्यांची रोषणाई करतायत. वाटेत खूप लोक भेटली. असं वाटतंय थोड्या दिवसांनी काजवेच काय जागा बदलतील की काय, एवढे लोक बघायला येत आहेत. ते जाऊ दे, पण शांत आहे वातावरण, गार वारा सुटलाय. आता श्रीवर्धनला चढे. श्रीवर्धनला जाऊन वरती टेंट लावायचा विचार आहे. बघू आता. राज बसलाय, बबली बसलाय, मोर ओरडतोय, बेडकं ओरडतायत आणि काजवे वातावरण चमकवतायत. एक नंबर. आजची 10-12 किलोमीटरची केलेली पायपीट एक वेगळाच अनुभव देऊन गेली आहे. या 3 तासाच्या प्रवासात असंख्य काजव्यांनी जंगल चमकवून सोडलेलं. जणू आमच्या स्वागताला वाटेच्या दुतर्फा रोषणाई केल्याचा अनुभव या काजव्यांनी दिला. काजवे याआधी पाहिलेले, पण हे संपूर्ण जंगल चमकवताना पाहण्याचा पहिलाच अनुभव होता. अशा ठिकाणी वाहनाचा वापर न केलेलाच बरा, हे एक आवर्जून सांगावंसं वाटतंय. मोबाईलवरील व्हिडिओमध्ये कितपत तो काजव्यांचा चमत्कार दिसतोय कोण जाणे, पण आयुष्यात प्रत्येकाने अनुभवावा असा निसर्गाचा आविष्कार आहे. या पायऱ्या चढताना जो शीन थकवा होता तो आज जाणवतच नाही आहे. पायऱ्यावर जेव्हा पाऊल टाकतोय तेव्हा प्रत्येक पाऊल स्वर्गाची अनुभूती देत आहे. कारण धुकं साप मागे लागल्याप्रमाणे धावत आहे आणि या धुक्यात माझी पावलं मंद गतीने पडत आहेत. पुढे डाव्या हाताला असलेले धान्याचे कोठार गडाची भव्यता दर्शवते.
इथूनच पुढे कातळदार वॉटरफॉल दिसणारा बुरुज आहे. त्या बुरुजावर रात्री वस्ती करण्याचा बेत होता, पण या धुक्याच्या गर्दीमध्ये तो बेत मागे घेतला आणि गेलो आम्ही पूर्ण श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्यावर. मित्रांनो, श्रीवर्धनच्या बालेकिल्ल्यावर आहे. आमचा लागलाय आता टेंट. लय भारी हवा सुटली आहे. राज, बबली आणि आम्ही हो राजमाचीवर आलो आहे सनराईज बघण्यासाठी. रात्री एकटे झोपलेलो. आता राज दाखवेल तुम्हाला सनराईज. राज दाखव बाबा. भाई डोमला सनराईज दाकडे गर्दी बघा कसली आती. बंद कर. काय करत कवार टाक पगार कवर काढ सनराईज डोमला तर भेटता आपल्याला. सकाळ झाली आहे. मग आहे चायची सुरुवात. टेंट मध्ये बाहेर धो धो पाऊस पडता. बबली आमचा आचारी एक नंबर. सरळ टाक साखर. माय बबलीन चाय बनवल्या ना. यो बबली आणि यो राज. माणसाला झाली आहे चाय कमी आहे. मग आहे बाकीच्यांका बिस्किट दिला. बबली पोहे बनव आता. पोहे ही चाय पिऊन झाली मगाशी आणि आता झालं पोह्याचं बेत. पोहे दाखवतोय. डोरेमॉनचं पॉकेट. समोर दिसतोय धुक्याची पसरलेली चादर. राजमाचीचा निरोप घेतलाय. श्रीवर्धन वरून उतरून मनोरंजनला आता वळसा घालून खाली कोंडानेलेनीकडे निघालो आहे. पूर्ण आता जंगलाचे पायपीट आहे. बघूया आता पोरं किती साथ देत आहेत आणि काय चालतंय. मनोरंजनच्या साईडला आहे आम्ही. समोर लोणावळा खंडाळ्याचा परिसर आणि त्याच्या मागे उठावलेला आहे तो ड्यूक नोच नागफणी. तिथून जर खाली उतरलात तर कुरवंड्याचा घाट सरळ आपल्याला खोपोलीच्या तिकडे नेऊन सोडतो. बबली म्हणता गावात करता नाही खाला. हय खाऊन घेता मायला त्याच्या. बघा जंगलातून उगाच नाही फिरत आम्ही. असा काय नाही काय मिळताच खाऊक. वाटा आहे ना. मी चुकलेलं आहे ना. धबधब्यात जाते रांडेच्या बघ ना. तास सांगतो डोळे उघडे ठेव. अरे आडवं टाकल्याने येतो पण तुका दिसत नाही. ही घाटाची उतरण पोरांच्या जिद्दीचा कस पाहणारी निघाली. पोरं थकली आहेत. मध्ये एक छोटंसं पाणी लागला. भावाने मासा जसा पाण्यात उडावा तसे पाय भिजवून घेतले. समोरच एक घार उडत होती मग अशी. पोरं म्हणतायत घारीला बोलावूया आणि त्याच्या पायाला धरून खाली उतरूया. नमस्कार मंडळी. आता प्रवासाची सांगता झाली आहे आपली कोंडानेलेनीमध्ये. काल डेला ॲडव्हेंचर करून पायी प्रवास चालू केलेला. जाताना वाटेत असंख्य काजवे आणि जो नयनरम्य नजारा दिसला त्याची तुलना आणि वर्णनच नाही करू शकत. आणि तिथून मग सकाळी श्रीवर्धनला स्टे केला आणि जी धुक्याची चादर दिसली आणि आमच्यासोबत पण काजवे झोपलेले. त्याच्यानंतर आता आलो आहे खडसांबळे लेणीत आलो आहे. आता झालेला प्रवास विचारा. राज आपल्या ट्रेकच्या ग्रुपमध्ये नवीनच सामील झाला आहे पण आपल्याच वाडीतला आहे. काय म्हणतो राज, कसा वाटला तुका? खतरनाक ट्रेक होता. वर्थ इट होता. रात्रीचे काजवे आणि काय एक नंबर. काजव्याचा म्हणजे पूर्ण बोलतात ना लाइटिंग फुल. बोलू नाही शकत यार. आणि आताची डेंगा कशी ताणली.
पायांची पाय मेलेत पण ते पाय मेलेल्याची ना वर्थ हा पायांसाठी ती मग पावसात येऊ कोया की नको? त्या टायमिंगला डिपेंड होता ना. यो आमचं बबली, कोकणातलं बबली, कोकणातलं गणव. चला भेटूया नंतर.